योगेश बॉलिंग ट्रॅकवर. चला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि आता पाहूया मागच्या 2 सामन्यामध्ये खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला. क्राऊड पुलिंग टीम्स ज्या होत्या त्या मात्र या स्पर्धेत आता सध्या नाही आहेत, पण अजूनही 6 अग्रगण्य संघ चढाओढीत आहेत. यावेळेस पंच केलंय बॉलला, पहिल्याच बॉलवर आकाश जांगेड यांनी अप्रतिम फटक्याची निवड केली आणि त्यानंतर मेरिटवर खेळताना पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला आणि खातं उघडलेलं आहे स्वतःचं. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमचं रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय की ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल होता, विड्थ मिळाली होती, बाउन्स मिळाला होता आणि कदाचित त्याच तयारीमध्ये आदित्य होता, आकाश होता आणि आकाशने तो चौकार आपल्या संघासाठी जोडलेला आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची धावसंख्या सुरू झालेली आहे. आज लो स्कोरिंग मॅचेस, हाय स्कोरिंग मॅचेस या सर्व गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येईल. या अगोदर 2 सामने जे आपण पाहिले ते हाय स्कोरिंग राहिलेले आहेत. आता पाहूया यानंतर अजूनही 7 सामने आपली वाट पाहत आहेत. आतापर्यंत 2 सामने वेळापत्रकातले संपलेले आहेत. 25 मिनिटांचा कालावधी हा तर आपण देत आहोत आणि 25 मिनिटांच्या कालावधीतच एक डाव पूर्ण झाला पाहिजे तरच आजचं वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. आम्ही प्रयत्न तोच करतोय. आपण सुद्धा ही स्पर्धा आपली आहे असं समजून आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आकाशसाठी. आकाश जांगेड एक अप टू डेट स्ट्रायकर बॅटर म्हणून तो ओळखला जातो. प्रत्येक संघामध्ये ज्या संघात खेळतो त्या संघाने स्ट्रायकिंग बॅटिंग नेहमीच करतो, पण कधी कधी आता पाहायचं तर गोलंदाज सुद्धा भाव खाऊन जातात. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजाकडे देखील ते व्हेरिएशन, ते परिवर्तन असणं आवश्यक आहे आणि तेच व्हेरिएशन वापरलं. या अगोदरचा जो चेंडू होता तो वेगाचा होता, त्यानंतर गतिपरिवर्तित चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच गतिपरिवर्तनामुळे आकाश थोडासा थबकला. आता कुठेतरी प्रॉपर बॉलिंग पाथ मोजला जात नाहीये गोलंदाज योगेशच्या वतीनं, त्याचमुळे चेंडू डिलिव्हर करण्याचा निर्णय त्याने घेतला नाही, कारण चुकीचं पाऊल टाकलं तर आपल्या संघाचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी आपली पावलं थांबवली आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पोहोचले. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4. अजूनही ती पडझड सुरूच आहे आणि मात्र या गोष्टी कुठेतरी लक्षात घ्यायच्या असतात. आपण व्यावसायिक क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुमची जी लय आहे ती अबाधित राहिली पाहिजे. 6 ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता आणि त्यासाठी ती तुमची तयारी चांगला खेळ करण्याची. स्वीप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. एक तर मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, बंटीचा नकार आहे. मग इथे 1 धावसंख्या पोहोचते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. सुरुवातीवर सर्वांचं लक्ष असते आणि सुरुवात जितकी मजबूत शेवट तितका चांगला तुम्हाला देता येतो आणि म्हणूनच चांगल्या सुरुवातीच्या उद्देशाने 2 पर्याय उभय संघांनी वापरलेले आहेत. एका बाजूला आपण योगेचा पर्याय पाहतो ताई पॅकर्स या संघासाठी आणि एका बाजूला आकाश आणि बंटी हे 2 पर्याय आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्ससाठी. पोझिशन घेतली होती बंटीने पुल स्ट्रोक खेळण्याची, पण अँगलचा वापर योगेशने खूप चांगला केला. गतीमध्ये खूप चांगलं नियंत्रण त्यांनी घडवून आणलं. रिप्लेमध्ये आपण पाहतोय बघा, स्टान्स त्यांचा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा होता आणि कदाचित योगेशने तेच ओळखलं. पण यावेळेस बंटीचा येतोय पलटवार, बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषा पार, आउट ऑफ द ग्राउंड, षटकार, सिक्सर आलेला आहे. आज सकाळपासून आपण पाहतोय एक पॅरलल स्ट्रोक्स म्हणजे जास्त उंची न मिळालेले स्ट्रोक्स सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. मला अजून एक आठवण झाली, सुमित औटीने जो चेंडू हाताळला होता जो अतिरिक्त बाउन्सरचा होता, अगदी लॉंग स्टॉपच्या 2 फूट आत तो लँड झाला. लॉंग स्टॉपच्या बाहेर लँड झाला असता तर इतका वेग आहे सुमित औटीच्या गोलंदाजीमध्ये. यष्टीरक्षक फरदीनला सुद्धा तो बॉल अडवता आला नाहीये आणि त्याचमुळे रबर बॉलचा बाउन्सचा अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे. जर तो बाउन्सचा अंदाज चुकला, तुम्ही फलंदाजी करा किंवा गोलंदाजी, तर नुकसान मोठं होऊ शकतं. पण या ठिकाणी बघा फायदा झालेला आहे बंटीचा आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचा. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 11. चांगली सुरुवात आहे, डबल डिजिटमध्ये धावफलक पोहोचतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिकचा. शेवटचा बॉल ताई पॅकर्स या टीमसाठी पहिल्या षटकासाठी योगेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स केलं, क्षेत्ररक्षक आहे, स्ट्रेट हिट होता, अप्रतिम अप टू डेट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ओमकारच्या वतीनं तो बॉल अडवला गेला बघा इतक्या वेगानं
गोळीच्या वेगानं जेव्हा चेंडू तुमच्यापर्यंत येतो आणि त्यातल्या त्यात निसरडं मैदान आहे. ओमकार देसाई कित्येक वर्षांचं क्रिकेट सातत्याचं त्यांनी खेळलेलं आहे. एव्हाना ते यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात, पण आता ते डीपमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑफला दरम्यान पूर्ण होते, शेवटच्या बॉलवर एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला, नवीन गोलंदाज आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज नाहीये मित्रांनो, ही आपली स्पर्धा आहे. लगेच आपण नवीन गोलंदाज यूज करा. आणि ही चर्चा का होते, सर्व एकत्र का आलेत, कारण आता वेळ झाली धमाका ओव्हरची. म्हणजे या ओव्हरमध्ये जर 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर 5 धावा जास्तीच्या मिळतील आदित्य प्रिया लॉजिस्टिकला, आणि 19 किंवा 19 पेक्षा कमी धावा आल्या तर 5 धावा वजा होतील. आणि त्याचमुळे आता गोलंदाजी मार्कवर चर्चा होते. राकेश प्रभू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे आपण पाहणार आहोत. आणि आताच त्यांचा व्हिडिओ आपण पाहिला होता इंस्टाग्रामवर. बीचवर यॉर्कर चेंडू हाताळण्याची प्रॅक्टिस ते करत होते. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं सातत्याने आपण ऐकतो सुद्धा आणि आपण ते अनुसरण करतो सुद्धा. आणि त्याचमुळे तो सराव तुम्हाला सातत्याने करायचा असतो. तुम्ही कितीही मोठे खेळाडू बना, पण सराव तुम्हाला अजून जास्त मजबूत बनवतो. पण पाहूया, एका बाजूला बंटीच्या वतीने एक षटकार या अगोदर आलाय, आकाशच्या वतीने एक चौकार या अगोदर आलाय. दोन्ही फलंदाज सेट झालेत. खरं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये सेट होण्यासाठी तुम्हाला संधी मिळत नाहीये, पण पहिल्या षटकाचा आनंद या दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. पाहूया धमाका ओव्हरमध्ये धमाका करते कोण. पहिलाच बॉल उंचीचा अंदाज घेताना परफेक्ट बाउन्स होता, पण त्यासाठी खूप चांगलं अडॅप्टेशन बंटी बदरिकेचं. बस काय भावा खेचलेत या 6 धावा षटकार आलाय. कारण रबर बॉल फॉर्मॅटमध्ये हा फलंदाज घणाघाती प्रहार करण्यासाठी ओळखला जातो आणि तोच घणाघाती प्रहार प्रज्योत अंबिरेच्या परफेक्ट बाउन्सरवर त्यांनी केला. आणि ती पूर्वतयारी होती आडव्या बॅटने खेळण्याची, आणि ती पूर्वतयारी कामी आली. षटकार आलाय प्रज्योत अंबिरेवरती विकेटनं. प्रज्योतने यावेळेस टप्पा थोडा पुढे घेतलाय. बघा, रबर बॉलमध्ये जसा मी वारंवार उल्लेख करतो, बाउन्स कंट्रोल जर तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही फलंदाजाला अडवू शकता. हा गुड लेंथला बॉल पिच केलेला होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. यष्टिरक्षक देखील तेच सांगतोय की हेच तुम्हाला करायचं आहे. आणि हा डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट होता प्रज्योतसाठी. यावेळेस बघा, गंटिंग नॉईज त्यांच्या कंठातून तुम्हाला ऐकायला येतं. आणि किती वेगानं, जर स्पीडोमीटर असता कदाचित तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं प्रज्योत अंबिरे गोलंदाजी करतोय. वेगाने प्रतिउत्तर द्यायचं असतं. पहिल्या चेंडूवर बंटीने ते प्रतिउत्तर दिलं, पण बॅक टू बॅक 2 डॉट प्रज्योतच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. यावेळेस बघा, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करावंच लागेल, कारण धमाका ओव्हर आहे. आणि त्याचमुळे आकाश सुद्धा लगेच रिसेंबल करतो त्या गोष्टीला. आणि त्याला माहिती आहे की 20 पेक्षा जास्त धाबा बनवाव्याच लागतील. स्ट्राईकवर कोणीही असू द्या, एकही बॉल डॉट जाता कामा नये, विकेट जाता कामा नये, म्हणूनच तो प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. दरम्यान या षटकात आतापर्यंत धावा किती आल्या आहेत प्राजक्ता मला कळवेल. 8 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पुढच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेच पाहिजे, तर जास्तीच्या 5 धावा तुम्हाला मिळतील. येस, काऊ कॉर्नरला लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ पर्यंत आपण जाताना पाहतोय. काल हरीश पांडे सरांनी खूप चांगला उल्लेख केला. यावेळेस कनेक्शन तर झालंय, पण बॉल कुठे लँड होतोय तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, पोसेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. आता प्रायोरिटी आहे, आता जास्ती धावा तुम्हाला बनवावे लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे की ठीक आहे, जर पुढचा बॉल अप टू डेट राहिला तर 5 धावा तर वजा होणारच आहेत. त्याचमुळे जास्तीत जास्त पुढे जावं लागेल, धावसंख्या पुढे न्यावी लागेल. 22 धावा धावफलकावर आहेत या षटकामध्ये आतापर्यंत मिळालेल्या आहेत. फक्त 10 धावा, शेवटचा एक बॉल बाकी दुसऱ्या षटकातला. आणि धमाका ओव्हरला चांगल्या पद्धतीनं प्रज्योतने सांभाळलेला आहे. वेगवान, तेज तर्रार, महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला आणि बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आणि कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बंटी बाद झाला. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि अशा पद्धतीनं धमाका ओव्हर संपलेली आहे. आणि धमाका ओव्हर जाते ताई पॅकर्स या संघाच्या नावावर. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. राकेश प्रभू यांनी खूप चांगला झेल टिपला आणि वेगवान गोलंदाजासमोर
यष्टिरक्षकाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची राहते. पण बाद होण्या अगोदर बंटीने त्यांचं काम चोख अदा केलेलं आहे. 8 चेंडूमध्ये 17 धावांची त्यांनी सुरुवात मिळवून दिलेली आहे आणि त्या सुरुवातीला आता शेवटपर्यंत फलंदाजांना मोठ्या धावफलकाकडे घेऊन जावं लागेल आणि म्हणूनच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ओमी केडी. ओमी केडीने मागच्या 2 वर्षांपासून व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. एव्हाना ग्रामीण क्रिकेटमधून त्यांना उसंत मिळत नाही, पण ओमी एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे. ओमी केणी नवीन फलंदाज तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूला संधी मिळते आणि ती संधी कधी मिळेल याचा नेम नसतो, त्याचमुळे तुम्ही तयारीत राहावं लागते. तुम्हाला देखील संधी मिळते की 77 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण वर्षभर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला एक मोकळं व्यासपीठ मिळते. तर ओमी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 17 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला होता तो अचूक दोन्ही गोलंदाजांनी ठरवलेला आहे. कारण योगेशच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्यांनी खर्च केला. प्रज्योतच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर धमाका ओव्हर होती, एक रिस्क होते, पण तरी देखील खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रज्योत अंबेरे यांची पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज पंकज पाटील येत आहेत, जे पालन या नावाने ओळखले जातात व्यावसायिक क्रिकेटमध्ये. खूप चांगला त्यांचा बॉलिंग आर्म, राईट आर्म, शोल्डर यूज या सर्व गोष्टी आपण नेहमीच पाहतो. नियंत्रित वेगासाठी ते ओळखले जातात. पण एका बाजूला मुंबईचा सुपरस्टार आकाश जांगेडी यांच्यावर देखील आता प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. ज्यांना पहिल्या षटकात जास्तीत जास्त संधी मिळाली, दुसऱ्या षटकात त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेता आली नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण आता बघ्याची भूमिका न घेता स्टारकास्ट तुमची देखील तगडी आहे तेच दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. पाहूया आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघाकडून पुढच्या 3 षटकांवर तशाच पद्धतीचा फलंदाजीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का. पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल. पाय चालले पाहिजेत. खरं तर पायांची हालचाल खूप महत्त्वाची असते. हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमची पायांची हालचाल, तुमच्या मनातला फटका तुम्हाला मैदानात आणण्यासाठी सहकार्य करते. पण या ठिकाणी पाय चालवले नाहीत, हलकसे शफल झाले, ऑस्टमच्या बाहेर हलकसे पोहोचले होते. पण तो वेग शफल होण्याचा नियंत्रित ठेवावा लागेल. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले तेव्हापर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि ओमीला आणि आकाशला माहिती आहे आता की जरी चौकार षटकार येत नाही आहेत तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त सिंगल डबलवर भर द्यायला हवा. पण म्हणतात ना की एक घास खाऊन पोट भरत नाही. सिंगल डबल तर यायला हव्यातच, पण त्याच सोबतीनं चौकार षटकार सुद्धा सातत्याने येणं रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं. धावसंख्या 19. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय. स्क्वेअर लेगला स्वतः विकेट किपर पोहोचतील. बॉलवर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं, कारण अजूनही राकेशने कलेक्शन केलं नाही आणि बॉलिंग एंड मोकळं होतं आणि याच संधीचा फायदा उचलताना लगेचच 2 धावांचा कॉल पूर्ण झालेला आहे. 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. चला दोन्ही संघ तयारीत राहायचे. जे पुढचे खेळणार आहेत NSB बॉईज आणि FM कंधारे किंग्स, दोन्ही कॅप्टन्सना इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचंय. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. NSB बॉईज आणि FM कंधारे किंग्स दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत टॉस. पंकजने देखील या षटकाची जबाबदारी खूप चांगली निभावलेली आहे आणि ती धमक त्यांची दिसून येते, तो अनुभव त्यांचा दिसून येतोय. फलंदाज वेळीच प्रयत्न करतात, मोठ्या फटक्यासाठी सरसावत आहेत. आपण 3 चेंडूंचा आढावा घेतला. 3 चेंडू आकाशने घेतले, 4 धावा त्याला मिळाल्या. पण यावेळेस फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटचा वापर करताना बॉलला थेट प्रेक्षक स्टँड दाखवलेला आहे. सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट सीमारेषा पार. आणि या फटक्याची तर आकाश आतुरतेने वाट पाहत होता. बघा रिप्लेमध्ये अगदी उत्कृष्ट दर्जाचा फॉलो थ्रू आकाश जांगीरचा हा स्ट्रोक खेळताना आपण पाहिला आणि त्याला आपण क्रिकेटच्या खेळामध्ये अफलातून फटका देखील म्हणू शकतोय. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा साईड अँगलने क्रीज बॉक्सचा वापर खूप चांगला केला. पुढचा पाय पुढे नेला आणि अगदी बॉलच्या पिचिंग पर्यंत फ्रंटफुटला बॅलन्स करून हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि 6 धावांची गरुड झेप मिळालेली आहे. धावफलक पोहोचतोय 1 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणूनच प्रत्येक मोक्यासाठी तुमच्याकडे ती तयारी असायला हवी. म्हणतात ना की एक संधी मिळाली तर तुम्हाला 100% मेहनत घ्यावी लागते आणि ती 100% मेहनत आता आकाशची पाहायला मिळाली. षटकार खेचून त्याने धावफलक पुढे सरसावलाय. फुल टॉस ऑपॉर्च्युनिटी मिस. या ठिकाणी तर एक ज्युसी फुल टॉस होता.
त्या ठिकाणी फायदा उचलता आला नाहीये. थ्रो करताना थोडासा वेळ घेतला. कुठल्या एंडला थ्रो नेमका करायचा आहे या संभ्रमामध्ये एक क्षेत्ररक्षक होता आणि त्याच संधीचा फायदा उचलताना लगेच 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 29 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. फुलटॉसवर व्यवस्थित रसेंबल करता आलं नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. 29 शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. पंकचं षटक शेवटच्या टप्प्यावर. अजून एक फुल टॉस. मिड ऑफ मोकळा आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉल थांबतोय. ओमकार देसाई वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय पण तो पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. काही त्या ठिकाणी चढ उतार आहेत. काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्हाला अजून जास्त वेगानं बॉलचा पाठला करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघाची धावसंख्या झाले 31 धावा 1 गडी बाद 31 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय मीरा भाईंदर बिग बॅश 2024 ही स्पर्धा जी आर के क्रिकेट ग्राउंड मोरबा भाईंदर वेस्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्पर्धेचा कालावधी आहे 18 डिसेंबर 2024 ते 22 डिसेंबर 2024. मीरा भाईंदरचे 16 संघ त्या ठिकाणी ऑक्शनमध्ये निवडले जातील. खेळाडू विभागले जातील. प्रत्येक संघाला 2 ऑल इंडिया आयकॉन घेण्याची तरतूद आहे. तसेच 1 मीरा भाईंदर आयकॉन घेण्याची तरतूद आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज आहे एक 2 व्हीलर बाईक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर प्रत्येकाला मिळणार आहे एक स्पोर्ट्स बायसिकल. तर नक्कीच आपण त्या स्पर्धेत देखील आनंद घेणार आहोत. आता पुढच्याच महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपण मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा पाहतोय. गेल्या वर्षी प्रेक्षकाने भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन उत्साहाने आपण ही स्पर्धा पाहतोय. 4 जुलै ते 7 जुलै या दरम्यान ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 12 संघ ना निमंत्रण दिलेलं आहे. चॅम्पियन्स टीमला जिंकता येतील 3 लाख रुपये आणि रनरअपला मिळतील 1,50,000 रुपये. ही स्पर्धा असेल कोनगाव भिवंडी या मैदानावर आणि या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण 77 स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आर के फ्री हिट प्रेझेंट्स रबर बॉल टुर्नामेंट. अजून एक प्रेक्षकांनी आणि मित्र म्हणून कॅप्टननी उचलून धरलेली स्पर्धा. एकूण 32 संघांचा समावेश. 20 जुलै ते 24 जुलै 2024 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. ज्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 3,50,000 रुपये आणि उपविजेता संघास मिळतील 1,50,000 रुपये. ही स्पर्धा सुद्धा आपण कोनगावच्या अजूनही मैदान डिसाइडेड नाही आहे आणि त्याचं मैदान देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पण ही स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. अजून एक महाराष्ट्राच्या बाहेरची स्पर्धा आपण पाहतोय. JB बनारस ग्रुप प्रेझेंट्स UPCL कप 2024 जी स्पर्धा आपण पाहणार आहोत 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये. ज्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 10 लाख रुपये. उपविजेता संघाला मिळणार आहेत 5 लाख रुपये. मर्द सिरीज बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, LED TV. जागा आहे या स्पर्धेची भाडोई आणि स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. उद्याचं वेळापत्रक आपण पाहतोय. उद्या 40+ चे 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तन्वीन एकविरा वसई वर्सेस जागडे पाटील वॉरियर्स दादर पहिला सामना. दुसरा सामना वन सोल्युशन नवी मुंबई वर्सेस गोपी 11 ठाणे. तिसरा सामना जीतू रिची निलेश 11 डोंबिवली वर्सेस हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि चौथा सामना असेल कनक 11 भांडूप वर्सेस मैत्री 11 पालघर. तर उद्या सुद्धा 40+ थरार आपण नक्कीच अनुभवणार आहोत. आणि उद्या मला असं वाटतं नंदू पाटील खेळतील, सचिन कदम सुद्धा खेळतील. म्हणजे आमचे मुख्य आयोजक जे दोघं आहेत उद्या मैदानाच्या आतमध्ये असतील. तर बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी प्रज्योतला बोलवण्यात आलेलं आहे ज्यांनी धमाका ओव्हर चांगलीच सांभाळलेली आहे आणि म्हणूनच आता पाहूया धमाका ओव्हर नंतर आता पुन्हा एकदा तसाच जो खेळ गोलंदाजीचा आहे तो पाहायला मिळतोय का. स्ट्रायकिंग एंडला ओमी पहिल्यांदा स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतात. या डावामध्ये संघाला आधार द्यायचा आहे तर माघार घेऊन चालणार नाही. पण या ठिकाणी गोलंदाजच हात खुले करण्याची संधी फलंदाजांना देत नाहीये. बघा या षटकाची सुरुवात सुद्धा डॉटने होते. पहिलाच बॉल बाउन्सर आणि बॅट आणि बॉलमध्ये खूप जास्त तफावत होती, डिफरन्स होता. फक्त कॅज्युअली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ओमीचा. डॉट. बॅटची एज स्लीप नाही आहे. थर्ड मॅन आहे पंकज पाटील. बॉल अडवतील तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. तुमचा चांगला खेळ तुम्हाला पदोन्नती देऊन जातो. धमाका ओव्हर प्रज्योत यांनी खूप चांगली सांभाळली त्याचमुळे पुन्हा एकदा प्रज्योतला संधी मिळाली. खरं तर पर्याय खूप आहेत ताई पॅकर्स या संघाकडे. पण जो खेळाडू आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतो किंवा चांगली फलंदाजी करतो त्याला जास्तीत जास्त मोका मिळतो आणि या ठिकाणी प्रज्योतला हा दुसरा मोका मिळालेला आहे गोलंदाजी करण्याचा. धावसंख्या 32.
खोलवट टप्प्याचा बॉल होता, बॅकलिपला खाली घेतला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या ओमकारला चकवत बॉल जातोय सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर आणि त्यांना खुश करणारा येतोय हॅपी फोर फलंदाज आकाश जांगीरच्या बॅटमधून आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. बघा असे फटके आता सातत्याने यायला हवेत, कारण आज आपण सकाळपासून आढावा घेतोय तर धावसंख्या थोडी जास्तच तुम्हाला ठेवावी लागेल. म्हणजे जर आपण सुवर्णमध्ये पाहिला या 2 दिवसांचा तर 60 पर्यंत तर मजल न्यावीच लागेल जर आपण 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार करतोय. आणि त्या दिशेने तर आता प्रयत्न सुरूच आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचे प्रयत्नांची उंची अजून जास्त वाढवावी लागेल. प्रज्योत या ठिकाणी चौथा बॉल घेऊन हुक केलाय बॉलला. पंकज पाटील खूप चांगलं कलेक्शन आणि चांगलं संतुलन सुद्धा बॉल गॅदर करताना. फक्त 1 धाव मिळते. फटका चांगला निवडला होता आकाशने. निराशा आहे त्याच्या चेहऱ्यावर, कारण खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन त्यांच्याकडे आहे. चौफेर फटकेबाजी करण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे, पण काही अंशी नशीब त्यांचं साथ देत नाहीये. हो बॅट निसटली पण बॉल मागे आलेला आहे लॉंग स्टॉपला. 1 धाव मिळते. रबर बॉल क्रिकेट खेळत असताना हँडग्लोव्हचा वापर झाला पाहिजे. तुम्ही फलंदाजी करा गोलंदाजी करा, तुमच्याकडे टॉवेल असला पाहिजे, तुमच्याकडे नॅपकिन असला पाहिजे, तुम्हाला हात वारंवार पुसावे लागतील तरच व्यवस्थित ग्रिपिंगने तुम्ही गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकता. या ठिकाणी बघा हातातून बॅट पूर्णतः निसटली आणि बॉल स्टंपवरून स्टंपला फुंकर घालून लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षकाने अडवला. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. धावसंख्या 38 एक गडी बाद. पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स करून बॅकलिपला खाली घेऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफला. 1 धाव मिळते आणि या षटकामध्ये जास्त काही प्राप्त झालं नाहीये. फक्त 8 धावा मिळालेल्या आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 39 एक गडी बाद. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बघा करायचंय तर आता या पुढच्या 6 चेंडूंमध्येच करायचं आहे, कारण एक चांगला बॉलिंग अटॅक आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाकडे आहे. पडताच्या उर्वरित 6 चेंडूंवर ज्या धावा बनणार आहेत फलंदाज गोलंदाजांसाठी बनवतील, गोलंदाजांचं पाठबळ वाढवण्यासाठी बनवतील. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये धावा बनतायत किती. जरा दोन्ही कॅप्टन्स NSP बॉईज आणि FM कंधारी किंग्स टॉससाठी आपण यायचं आहे. मुख्य मंचासमोर आपण टॉस घेणार आहोत. NSP बॉईज आणि FM कंधारी किंग्स बी रेडी फॉर टॉस. शेवटच्या षटकाची जबाबदारी राकेश प्रभू उचलत आहेत. त्यांना आपण यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहिलं आणि आता पाहूया या ठिकाणी लास्ट ओव्हरसाठी ती जोखीम जबाबदारी या 2 गोष्टींवर गोलंदाज निर्भर करत असतो. स्लॉग ओव्हर तितकी सोपी नसते जितकं आपण बाहेरून पाहतो. मैदानाच्या आतून कळतं की दडपण काय असतं, पण दडपणाला एका कोपऱ्यात आपण ठेवायचं असतं आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. 6,000हून जास्त व्हिडिओज, 7,15,000हून जास्त सबस्क्रायबर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बी पार्ट ऑफ इट. 39 एक गडी बाद. राकेश शेवटच्या षटकासाठी ऑन साइडला. प्रॉपर बॅलन्स, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन आणि प्रॉपर टॅलेंट आकाश जांगीरचा पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलवर येत आहेत 6 धावा. आकाश माघार घेणारा फलंदाज नाहीये. पहिल्या सेकंदापासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा तो कार्यक्रम करण्याची तयारी ठेवतोय आणि पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय. धावसंख्या 1 गडी बाद 45 धावा. अचानकपणे आता धावांचं वादळ येईल का? वादळापूर्वीची शांतता भंग झालेली आहे आणि आकाशच्या वतीने हा षटकार आला आणि आकाश खेळतो वैयक्तिक 31 वर. ओमकारच्या वतीने 2 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालंय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या 5 चेंडूंवर गोलंदाज हवी ठरतोय की फलंदाज त्याच लईमध्ये फलंदाजी करतोय. मोका दोघांना मिळणार आहे. पाहूया फायदा उचलतोय कोण. यावेळेस बघा दिसते तसं नसते म्हणून जग फसते असं म्हणतात ना. यावेळेस गती पुन्हा एकदा काढली होती. आज 2 दिवसामध्ये आपण तेच पाहतोय. जितकी अपेक्षा होती वेगाची आकाशला ती अपेक्षा पूर्ण झाली नाहीये. बघा या ठिकाणी राकेश खूप चांगल्या पद्धतीनं तंत्र पाहायला मिळालं गोलंदाजी करण्याचं. अँगलचा वापर त्याने परफेक्ट केला. अगोदरच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल तर मागे आलाय. गलीमध्ये ओमकार देसाई बॉल अडवतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. पण पाहूया बॉलिंग एंडला कोणीच नाहीये.
अशा वेळेला जेव्हा धावा वाचवायच्या आहे तर बॅकअप साठी दोन्ही एंडला खेळाडू असणं आवश्यक आहे. पण सर्वजण बॅटिंग एंडला आले आणि बॉलिंग एंडला कोणीच नव्हतं. त्याचमुळे लिस्ट रिस्क होती फलंदाजासाठी. लगेचच ती धाव पूर्ण झाली. बघा ओमी आणि ओमकार दोघंही आजूबाजूला, पण मात्र स्टंप आणि बॉलचं कनेक्शन होता राहिलं. या 2 धावा मिळालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा स्ट्राईक आकाशकडेच राहिलेली आहे. आकाश आता पाहूया या अवकाशाचा फायदा उचलतोय का. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. सांघिक अर्धशतक पूर्ण होईल का. राकेश प्रभू अडसर निर्माण करेल का. वेगवेगळे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेत. पदलालित्य खूप कमी वेळा आकाश स्टेप आउट होऊन खेळतात. बॅकफूट फ्रंटफूटवर ते खूप चांगलं रिलाय करतात. पण यावेळेस बघा पदलालित्य त्यांनी वापरलं आणि कुठेतरी बॉलपासून थोडे ते दूर राहिले आणि हा डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 1 गडी बाद 47. या षटकामध्ये फक्त 8 धावा मिळालेल्या आहेत. विकेट वाचून खेळून काय फायदा जर धावाच बनत नसतील. फलंदाज फक्त 1 बाद झालाय पण धावक संख्या सुद्धा मनासारखी नाही आहे. धीम्या गतीचा बॉल. बघा या क्षणासाठी तुम्हाला तयारीत राहायचं असते. म्हणजे आपण जर व्यवस्थित लक्ष ठेवलं गोलंदाजाच्या ऍक्शनवर. बघा स्टान्स ऑफ स्टंपच्या बाहेरचा बाउन्स देखील व्यवस्थित कक्षेत होता. ऑनसाईडला आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. कमरेवर हात देऊन काय फायदा. आला हा डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल बाकी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण झाले. थ्रो कुठे आहे. थ्रो तर पिक्चर मध्येच नाही आहे. दरम्यान बॅकअपसाठी खेळाडू आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण हा प्रयत्न थांबावा लागेल. मिळतात या फक्त 2 धावा. धावसंख्या 49 झाले 5 षटकां समाप्तीनंतर. आणि जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण कराव्या लागतील टाई पॅकर्सला. 30 चेंडू 50 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला करूया आपण टॉस. चला या NSB बॉयज कॅप्टन आणि FM कंधारे किंग्स कॅप्टन या टॉससाठी आपण लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला कॅप्टन या FM कंधारे किंग्स आणि NSB बॉयज आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. विनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे या सूचना आम्ही सातत्याने देत आहोत. तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. आकाश नावावर 18 चेंडू 35 धावा. बंटी 9 चेंडू 17 धावा करून बाद झाला. 3च फलंदाज वापरले गेले. पण ती जी धावसंख्या हवी होती आदित्यप्रिया लॉजिस्टिकला ती कदाचित बनली नाहीये. पण अजूनही 1 डाव आपण पाहिला आहे. दुसरा डाव अजूनही बाकी आहे आणि गोलंदाजी आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिकची. लेट्स सी त्या ठिकाणी नक्की काय घडते. पंकजचं 1 षटक 14 धावा. प्रजोत अंबरीची 2 षटकं त्यांनी 1 विकेट घेत असताना 18 धावा खर्च केल्या. राकेशचं 1 षटक शेवटचं जे होतं ज्यावर त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि योगेशचं पहिलं षटक ज्यावर त्यांनी 12 धावा खर्च केल्या. एक्स्ट्रा फक्त 5 होत्या आणि पहिला विकेट 22 धावा असताना बाद झाला आणि शेवटच्या बॉलवर रनआउटच्या रूपात फलंदाज बाद झाला 49 वर. तर अशा पद्धतीनं 30 चेंडू 50 धावांची गरज आहे. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आणि पुन्हा एकदा ऐकूया व्हॉइस ऑफ मुंब्रा मिस्टर शहजाद शेख यांचा आवाज. धन्यवाद. मान्य श्री रत्नाजी मडवी साहेब आपला मनापासून हार्दिक स्वागत. घोडबंदर धमाका सीजन 3 मध्ये आपला शहर्ष स्वागत. चलिए टॉस की प्रक्रिया यहाँ पर अब पूरी की जा रही है. NSP बॉयज वर्सेस FM कांधारी किंग्स के बीच इस वक्त टॉस किया जा रहा है. देखते हैं टॉस का बॉस कौन बनता है. बिल्कुल नियम के बारे में पूरी तरीके से सूचना सचिन कदम ने दी है. NSP बॉयज ने टॉस जीता है और अपना डिसीजन हम तक के पहुंचाना है.
एनएसपी बॉयज ने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। लक्ष्य की अगर बात करें, टारगेट की अगर बात करें तो बिल्कुल 50 रनों का टारगेट यहां पर रखा गया है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम के अगेंस्ट यहां पर 50 रन बनाने हैं। सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई ओपनर बैटर्स अपनी पोजीशन लेते हुए। बिल्कुल आज का दिन ओपन क्रिकेट के बड़े से बड़े सितारे जिन्हें आप यूट्यूब के माध्यम से देखते हैं, बड़ी बड़ी प्रतियोगिता में पार्टिसिपेट करते हुए आज घोड़बंदर रोड की ज़मीन पर इस रंजीत के ग्राउंड पर ये खिलाड़ी अपना प्रदर्शन करते हुए नजर आ रहे हैं। ओपनर बैटर के रूप में एक तरफ की कमान संभालेंगे ओमकार देसाई, एक बड़ा नाम, एक बड़े खिलाड़ी के रूप में जिसकी पहचान प्रशांत गरत और ओमकार देसाई, इस तरीके के ओपनर बैटर्स विकेटों के बीच नजर आते हुए। लक्ष्य 50 रनों का है। यहां पर अब 10 रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी करनी है। इस मैच को अगर जीतना है आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम को। और गेंदबाजी की अगर बात करें तो फिर यहां पर टाई पैकर्स टीम को अच्छी गेंदबाजी करनी होगी, तब जाकर ये जो आंकड़ा है 50 रनों का, इसे रोका जा सकता है। दोनों ही टीमें नो डाउट सितारों से सजी टीमें हैं। दोनों ही टीमों में सितारों की कोई कमी नहीं है। अब देखने वाली बात यह है कि किस तरीके का अब प्रदर्शन होगा, किस तरीके का परफॉर्मेंस होगा, क्योंकि पहली पारी तो आपने देख ली है। फर्स्ट इनिंग में जिस तरीके का परफॉर्मेंस बल्लेबाजों ने किया, गेंदबाजों ने किया, आपने ज़रूर देखा है। दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है। दूसरी पारी की बात करें तो अब बल्लेबाजी का मौका मिला है आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम को, और ओपनर बैटर के रूप में दोनों ही बल्लेबाज अपनी क्रीज पर नजर आते हुए। गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त गेंदबाज अंकुर ने। ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं ओमकार देसाई और प्रशांत गरत। प्रशांत जो कि विकेटों के बीच में बिल्कुल नहीं रहते हैं शांत, वही है ये प्रशांत। विस्फोटक बल्लेबाज के रूप में इनकी भी पहचान है। साथ देंगे नॉन स्ट्राइक हैंड पर खड़े बल्लेबाज ओमकार देसाई का। लक्ष्य रखा गया है 50 रनों का। अंकुर की पहली ओवर की शुरुआत होती हुई इसी बीच ये पहली गेंद पर प्रशांत ने अपने बल्ले का फेस ओपन किया, गेंद को भेज दिया है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। 6 रन के लिए बिग हिट। मैंने पहले ही कहा था कि ये प्रशांत जो खिलाड़ी है ये बिल्कुल भी शांत नहीं रहते। ताकत, नजाकत, क्वालिटी, वैरायटी, टाइमिंग करने में ये खिलाड़ी लाजवाब है और बिल्कुल टाइमिंग के साथ खेला गया स्ट्रोक। और पहली गेंद पर ही 6 रन के साथ आगाज किया, 6 रन के साथ शुरुआत की प्रशांत ने, और यहां पर अपना अकाउंट भी 6 रनों के साथ खोला है। अंकुर की अगली गेंद इस बार फुल एंड गेंद थी, बल्ले की जड़ से, यानी हेलीकॉप्टर स्ट्रोक करना चाह रहे थे। गेंद को खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। अच्छी फील्डिंग, सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। देखिए, मैं रिक्वेस्ट करूंगा, जो डगआउट है, डगआउट में सिर्फ और सिर्फ खिलाड़ियों की ही बैठने की व्यवस्था है। उसके अलावा आपके मैनेजर, साथ ही साथ
आपके जो एक्स्ट्रा प्लेयर है 2, यानी 3 एक्स्ट्रा मेंबर्स आप ज्वाइन कर सकते हैं। उसके अलावा अगर आपने और कोई आपके चाहने वाले, आपके फैंस, आपके दर्शक, आपके चहीते कोई भी रहे, उस टीम पर कार्रवाई की जाएगी, ये चीज़ ध्यान में रखिएगा। कुछ ही वक्त में हमारे कमेटी के सदस्य वहां पर दौरा करते हुए नजर आएंगे, इसलिए मैं रिक्वेस्ट करूंगा सिर्फ और सिर्फ खिलाड़ू कक्ष में सिर्फ खिलाड़ी ही विराजमान हो। यस, यहां पर रेफर किया गया है नो बॉल चेक करने के लिए। आइए देखते हैं तीसरे अंपायर का क्या डिसीजन होगा, क्या निर्णय होगा। तीसरे अंपायर की तरफ ये डिसीजन जरूर भेजा गया है। क्या कमर के ऊपर ये गेंद बीमर के रूप में गिरी है या फिर ये फैट डिलीवरी के रूप में गेंद परिवर्तित होगी? हमारे तीसरे अंपायर की नजरें, यस, अंपायर का निर्णय आ चुका है, ये फेयर डिलीवरी है। स्टार्ट द मैच। फेयर डिलीवरी काउंट की गई है इस वक्त, फेयर डिलीवरी के रूप में देख सकते हैं। जिस तरीके से ओमकार स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, उनके रेंज में गेंद थी, उनके रडार में गेंद थी, फिर भी यहाँ पर रिव्यू का जो डिमांड था वो जरूर पूरा किया गया। नेक्स्ट बॉल अंकुर की अगली गेंद, इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल और 22 के रूप में 1 रन जरूर मिलेगा। नेक्स्ट बॉल रहेगी फ्री हिट। फ्री हिट वाली बॉल पर इस वक्त इनके पास यानी बल्लेबाज ओमकार के पास पूरी तरीके से लाइसेंस है, वो कहीं भी मार सकते हैं, कितना बड़ा भी स्ट्रोक लगा सकते हैं। ये बॉल उनके लिए सुनहरी संधि रहेगी। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए अंकुर, इस बार प्रॉपर टाइमिंग किया था, गेंद को भेजा है एक्स्ट्रा कवर रीजन में। कैच तो बहुत बढ़िया था, लेकिन फ्री हिट वाली बॉल पर ये कैच काउंट नहीं किया जाएगा। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। सिंगल रन के साथ स्कोर 2 आंकड़ों में कन्वर्ट होता हुआ जा पहुंचा है 11 रनों पर। 4 गेंदों का खेल अब तक के समाप्त हुआ है। 2 गेंदें अभी भी अंकुर की आना शेष है। इस बार स्कूप करना चाह रहे थे, पहले से मन बना चुके थे, लेकिन यहां पर मैं तारीफ करूंगा अंकुर की, अंतिम और आखिरी वक्त पर अपनी उंगलियों को थोड़ा सा फेरते हुए गेंद पर नजर आए, गति में थोड़ा सा फेरबदल किया और यस, ये गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। 5 गेंदें अब तक के हो चुकी हैं, 1 गेंद अभी भी आना शेष है। सामना करेंगे अंकुर की अगली गेंद का प्रशांत, फिर से एक बार बैकफुट पर जाकर करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के पार, ये आता हुआ धमाकेदार खनखनीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग हिट। बिल्कुल पावर जनरेट कर कर जब बल्ले का फेस ओपन किया, गेंद जब बल्ले से टकराई और गेंद हवाई यात्रा करती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ जरूर नजर आई। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 17 रन। एक अच्छी शुरुआत, एक अच्छा स्टार्ट जरूर देखने मिलता हुआ। एक अच्छी शुरुआत मिली है, पहली ओवर में ही 17 रन जोड़ लिए हैं। इस वक्त ओमकार देसाई ने बल्ला चेंज किया है। बिल्कुल बड़े हिट खेलने के लिए भी बैटेज यहाँ पर बैट मंगाई जाती है। जब फास्ट स्ट्रोक करने होते हैं तो उसके लिए अलग बैट, सिंगल डबल के लिए अलग बैट इस्तेमाल होती है। अब देखना यह है किस रणनीति के अनुसार अब ओमकार बल्लेबाजी करेंगे, क्योंकि शुरुआत बहुत अच्छी हो चुकी है। अब यहाँ पर जो ओवर आएगा, इस ओवर को धमाका ओवर के नाम से जाना और पहचाना हर क्षेत्र में जाएगा, क्योंकि ये धमाका ओवर जिसमें आपने 20 रन किए तो आपको मिलेंगे 25 रन, अगर आपने 20 से कम किए तो फिर आपके 5 रन माइनस किए जाएंगे। गेंदबाजी की कमान पर आए हैं विजय पवार। विजय के हाथों में गेंद थमाई गई है। 10 से 15 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी करना पसंद करते हैं। सामना करने के लिए तैयार होते हुए ओमकार देसाई, एक बड़ा नाम। इसी बीच ये पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, मिडल स्टंप पर पकड़े गए, लेग बिफोर के रूप में विकेट का होता हुआ पतंग लगता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम को ये बड़ा वाला झटका।
ओमकार देसाई जो कि लेग बिफोर के रूप में आउट घोषित किए गए हैं। बिल्कुल हाइट फैक्टर देखिए, पिचिंग गेंद कहाँ हुई थी वो दिखाया जा रहा है। प्रॉपरली मिडल स्टंप के सामने पकड़े गए और तारीफ करनी होगी अंपायर्स की निगाहों की। बहुत ही बढ़िया डिसीजन हम तक के पहुंचाते हुए जय पवार। न्यू बैटर आए हैं इस वक्त करण मोरे। करण मोरे को ताबड़तोड़ यहां पर आवाज दी गई है। ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है। इस ओवर में रन बनाने होंगे जरूरी, क्योंकि ये ओवर में अगर आपने रन 20 किए तो आपको 25 मिलेंगे, अगर आपने 19 भी किए तो आपके 5 रन माइनस होंगे। ये धमाका ओवर है। ये किसी को आबाद करता है तो ये किसी टीम को बर्बाद करता है, क्योंकि ये ओवर रखा गया है धमाका ओवर। इस ओवर में किसी की नैया पार होगी या तो फिर किसी की नैया जरूर डूबेगी। इस बार ये अच्छी गेंद थी, गेंद को ड्राइव किया था लॉन्ग ऑन क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गेंद को फील्ड किया। एक रन से ज्यादा कुछ नहीं। गेंदबाज विजय पवार अब तक की अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल शांतिपूर्वक गेंदबाजी, अब तक के खुलकर खेलने का मौका नहीं दिया है, एक विकेट चटकाने में कामयाब रहे। इस बार ये अच्छी गेंद थी, बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, लेकिन बैट का अंदरूनी किनारा लगकर गेंद शरीर की तरफ कन्वर्ट हुई थी। जब तक के फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया जाता, विकेटों के बीच में इशारों ही इशारों में एक रन चुराने में सक्षम और कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज। करण मोरे इस वक्त आए हैं बल्लेबाजी की कमान पर, उन्हें मौका मिला है, सिंगल रन जरूर अपने खाते में इन्होंने जोड़ा है, लेकिन अब यहां पर उन्हें फिर से मौका मिला है। इस बार देखिए सीधे बल्ले से खेला था, बैट का फेस ओपन किया है, गेंद जाएगी डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। शानदार, जानदार, धमाकेदार ये 4 रन। क्लासिकल ड्राइव, कॉपी बुक स्टाइल में गेंद को ड्राइव कर दिया था, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, बिल्कुल खाली क्षेत्र था, आउटफील्ड काफी तेज है और गेंद सीमा रेखा पार, ये 4 रनों के लिए। इस 4 के साथ रनों की रन संख्या में भी थोड़ा सा बदलाव होगा। स्कोर 23 रन स्कोर कार्ड पर अब तक के नजर आते हुए जय की विजय। इस बार गेंद को हुक किया है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश करते हुए और गेंद कन्वर्ट हुई है 4 रन के लिए फाइन लेग के क्षेत्र में। तीसरे अंपायर की मांगनी की गई है, क्या बीमर डिलीवरी है, इसके बारे में जरूर तीसरे अंपायर की तरफ डिसीजन को कन्वर्ट किया गया है। आइए देखते हैं। विजय की अगर बात करें तो बिल्कुल इस बड़े हिट के साथ थोड़े से रन खर्च होंगे, लेकिन जो आंकड़ा है वो आंकड़ा इस ओवर के बाद ही क्लियर हो पाएगा कि कितने रन प्लस होंगे, कितने रन माइनस होंगे, क्योंकि इस वक्त जारी है धमाका ओवर। कल के दिन की अगर बात करें तो आप 20 करते थे तो आपको डायरेक्ट 40 मिलते थे, लेकिन आज के दिन का जो धमाका ऑफर है वो है 20 आप करिए 25 ले जाइए। अगर 20 आप नहीं कर पाते हैं तो आपके 5 रन माइनस होंगे। कल के दिन का ऑफर था 20 अगर आपने नहीं किए तो आपके आधे रन माइनस होंगे, अगर आपने 20 कर लिए तो 20 के 40 मिलेंगे। ये कल के दिन का ऑफर था और संडे का ऑफर कुछ अलग ही होगा 40 प्लस के लिए, क्योंकि कमेटी ने पहले से ही ये निर्णय किया है कि हर दिन धमाका ऑफर चेंज होगा। थर्ड अंपायर डिसीजन कि ये नो बॉल घोषित की गई है, बीमर डिलीवरी थी, नो बॉल के रूप में कन्वर्ट हुई है, यानी इजाफा होगा यहां पर 5 रनों का। नेक्स्ट बॉल रहेगी फ्री हिट। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद में ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, 1 रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले हैं, 2 रन यहां पर तेज कदमों के साथ पूरा किया और यहां पर 3 रन। थ्रो देखिए, थोड़ा सा पता ढूंढता हुआ थ्रो जरूर नजर आया और 4 रन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात है, विकेटों के बीच में दौड़कर 4 रन कंप्लीट करने वाले आज के दिन के ये पहले बल्लेबाज है। एक तरफ प्रशांत तो दूसरी तरफ किरण।
इस तरीके की रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों के बीच जरूर देखने मिली है। स्कोर थोड़ा सा जरूर आगे बढ़ेगा। नेक्स्ट बॉल, इस बार गेंद को खेला है जरूर पॉइंट रीजन में, सिंगल रन, एक रन या फिर और कुछ। यहां पर देखिए बहुत ही बढ़िया चतुराई के साथ कीपिंग करते हुए जरूर नजर आए कीपर, और यहां एक रन। अब कैलकुलेशन करते हैं कि इस ओवर में टोटल रन कितने आए हैं। यस, 16 रन आए हैं, तो 5 रन होंगे माइनस, आपको सिर्फ मिलेंगे 11 रन और आपका स्कोर होगा 28 रन्स। स्कोर 28 रन्स स्कोर कार्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ। 70-70 घोड़बंदर धमाका चषक 2024। 18 गेंदे, जीत के लिए 22 रनों की जरूरत। मैच का समीकरण कुछ इस प्रकार का नजर आता हुआ। 18 गेंदों का खेल शेष है, 22 रनों की जरूरत है। एक तरफ है किरण तो दूसरी तरफ है प्रशांत। करण मोरे इस वक्त बल्लेबाजी की कमान पर हैं। करण से बहुत उम्मीदें हैं क्योंकि करण नो डाउट बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों ही बैटर्स के निजी खातों पर नजर डालें, उनके निजी स्कोर पर अगर नजर डालें तो प्रशांत 6 गेंदों में 14 रन पर हैं। करण की अगर बात करें तो 5 गेंदों में 14 रन का इनका योगदान है। इस तरीके की इनकी अब तक के बल्लेबाजी देखने जरूर मिली है। गेंदबाजी में भी थोड़ा सा परिवर्तन देखने मिलेगा। गेंदबाजी के लिए बुलाया गया है इस वक्त नए गेंदबाज को। योगेश मात्रे गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए। बहुत ही इंपॉर्टेंट ओवर रहेगा यहां पर। अगर ये ओवर में कंजूसी भरी गेंदबाजी की तो फिर बची हुई 2 ओवर जो होगी उसमें कुछ रन बचेंगे। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। गोली की रफ्तार से ये तेज गेंद कन्वर्ट होती हुई कीपर के दास्तानों में, और ये डॉट डिलीवरी के साथ योगेश ने अपने गेंदबाजी का आगाज किया है, शुरुआत की है। करण फिर से एक बार इस बार स्कूप करने की कोशिश थी, भेज दिया है जरूर गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ। बल्ले से गेंद नहीं टकराई, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर थी। अंपायर का इशारा वाइड बॉल। 5 रनों का तोहफा। जब आपके खाते में पैसे कम हो तो फिर आपको भी यहां पर सोच समझकर खर्चा करना जरूरी होता है। देख सकते हैं किस तरीके से बल्ले को स्विंग किया था, लेग स्टंप के बाहर थी ये गेंद, काफी दिशाहीन गेंद थी। अंपायर ने इस गेंद को वाइड करार दिया और 5 रनों का फायदा हुआ है जरूर। 5 रनों का प्रॉफिट। इससे बड़ा तोहफा आपको और क्या मिलेगा कि तोहफे में ही, बंद लिफाफे में ही ये 5 रन आपको दे दिए गए। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज। इस बार हुक करने की कोशिश थी, बड़ा हिट लगाने की कोशिश थी। गेंद को खेला है थर्ड मैन क्षेत्र में, सिंगल रन जरूर मिला है। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 34 रन्स। नेक्स्ट बॉल। इस बार सीधे बल्ले से ड्राइव किया है जरूर गेंद को लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। मैच में पकड़ बनाने की भरपूर कोशिश इस वक्त जारी है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम की अगर बात करें तो आहिस्ते आहिस्ते इस मैच में पकड़ बनाने की कोशिश करती हुई, इस मैच को अपने पंजे में जकड़ने की कोशिश करती हुई, लेकिन अभी भी यहां से मैच जरूर बन सकता है। टीम टाई पैकर्स के लिए अच्छी गेंदबाजी करना होगा। इस बार देखिए लॉफ्टेड स्ट्रोक खेला था बहुत ही बढ़िया तरीके से, पॉइंट और कवर के बीच में से ये स्ट्रोक को कन्वर्ट किया 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग जरूर। देख सकते हैं थोड़ी सी आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद थी, बिल्कुल बल्ले को स्विंग किया।
एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को कन्वर्ट किया 6 रन के लिए और इस 6 के साथ स्कोर जा पहुंचा है 41 रन्स 8 विकेट के नुकसान के बाद। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार योगेश, इस बार प्रॉपर टाइमिंग किया है, प्रॉपर मिडलिंग किया है, गेंद को भेज दिया है डीप का कॉर्नर बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है, बिल्कुल रडार में गेंद थी, रेंज में गेंद थी, प्रहार किया, गेंद पर अत्याचार किया और गेंद को डीप का कॉर्नर बाउंड्री के पार किया 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर 47 रनों पर दर्शाता हुआ महज 3 रन की दूरी पर इस मैच को जीत में तब्दील करने के लिए बैटिंग यूनिट टीम जरूर नजर आती हुई। इस बार अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है, आधी विकेटों पर पटकी हुई गेंद थी, क्रॉस एंगल से गेंद करने की कोशिश जरूर की थी लेकिन यह गेंद अतिरिक्त रनों में कन्वर्ट होती हुई नजर आई। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए इस बार चलिए, ये बड़ा हिट, बड़ा हिट, बड़ा हिट और टीम सुपर डुपर हिट इस मैच को जीत दिया है आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक, कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन गाइज, वेल प्लेड। अब चलिए मैन ऑफ द मैच की तरफ आपको लिए चलते हैं। कौन से खिलाड़ी को मैन ऑफ द मैच यहां पर पुरस्कार दिया जाएगा, इसकी सूचना आप तक के हम चंद लम्हों में जरूर पहुंचाएंगे। दोनों ही टीमों से रिक्वेस्ट है, ताई पैकर्स एंड आदित्य प्रिया लॉजिस्टिक ग्राउंड से बाहर जाते वक्त दोनों ही टीमों को हैंडशेक कर ही ग्राउंड से बाहर जाना है। काफी टफ एनकाउंटर मैच था आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस ताई पैकर्स के बीच में। 50 रनों का आंकड़ा रखा था आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम ने और ताई पैकर्स ने हंसते मुस्कुराते गुनगुनाते इस रनों को पार किया और इस मुकाबले को जरूर जीत लिया है। टाई पैकर्स की अगर बात करें तो 3 ओवर में ही मैच की समाप्ति कर दी। 50 रनों का आंकड़ा रखा गया था। करण ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन किया। 27 रन 9 गेंदों में, प्रशांत 21 रन 8 गेंदों में नाबाद रहे ये दोनों ही खिलाड़ी। ओमकार देसाई ने कुछ खासा प्रभावित नहीं किया।